बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी प्रबंधन ने पत्र परिषद लेकर प्रबंधन पर लगाए आरोपों का खंडन करते हुए उसे बेबुनियाद बताया। बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यह संस्था बल्लारपुर तहसील के बामनी गांव में स्थित है। कुछ महीनों से बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चर्चा का विषय बना हुआ है। आए दिन प्रबंधन के खिलाफ पत्र परिषदों का आयोजन भी हो रहा था। 30 जनवरी को बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के अमर नगरालय नामक कर्मी की बामनी कोठारी मार्ग पर हुए दुर्घटना में मौत हो गई थी, जिसको लेकर काफी बवाल भी हुआ। कर्मियों की मांगों को लेकर प्रबंधन के खिलाफ उठ रहे सवालों के जवाब में संस्था कार्याध्यक्ष संजय वासाड़े ने संस्था में पत्र परिषद का आयोजन किया, जहां पत्रकारों के साथ संस्था के काफी कर्मियों की उपस्थिति थी। संस्था के कार्याध्यक्ष ने जानकारी देते हुए कहा कि संस्था में करीब 300 कर्मी काम करते हैं और उन्होंने उन कर्मियों के दस्तखत किए हुए निवेदन को पत्रकारों के सुपुर्द किया। निवेदन में साफ तौर पर यह लिखा था कि इन कर्मियों को प्रबंधन से कोई शिकायत नहीं और जिन लोगों ने संस्था पर आरोप किए वो फर्जी हैं। इस बात की पुष्टि करने हेतु हमारे संवाददाता राजू अलोने ने प्रत्यक्ष कर्मियों से बात की, तो सुनिए उन्होंने क्या कहा। हे जे कर्मचारी आहे 300 कर्मचारी, तर या 300 कर्मचाऱ्यांचा आत्मदानाचा जो इशारा दिला आहे सायसेने राष्ट्रपतीच्या समोर, तर त्याच्यात तुमच्यापैकी किती लोक सामील आहेत? तो इशारा त्यांनी दिला याच्यात आमचा काहीही संबंध नाही। हे केवढं चांगलं टेक्निकल कॅम्पस आहे। 2009 पासून सगळ्यांनी आपल्या मेहनतीने उभं केलेलं आहे। प्रत्येक टीचिंग नॉन टीचिंग तज्ञ आहे आणि तो सतत मेहनत करत आहे, याच्यात आमचा काहीही संबंध नहीं। और वो बात सर पूरी गलत है, क्योंकि हमारे यहाँ पे 300 लोग हैं नहीं, अराउंड 250 लोग हैं और उसमें से 150 लोगों का साइन वो पेज पे जो हमने आपको प्रोवाइड किया है उसी में है। जो 100 लोग मिसिंग हैं वो क्लास ले रहे थे, जैसे मैं भी मिसिंग था, मैं क्लास में था, मेरा भी साइन मिसिंग हो गया। कोई लैब में थे, कोई काम कर रहे थे, क्योंकि स्टूडेंट को खाली नहीं छोड़ सकते। उस टाइम पे बहुत सारे लोगों का साइन नहीं है, बट वो पूरा फेक न्यूज़ है, पूरा फेक न्यूज़। आम्ही आत्मदहन करणार हे फक्त आम्हाला न्यूज माध्यमातून माहीत झालं, आम्हालाच माहीत नाही का आम्ही आत्मदहन करणार आहे। हे बाहेरचे असे काही व्यक्ती आहे का जे सर्व प्रकार घडवत आहे, पण याच्यामुळे आमची मानसिकता बिघडत आहे, आमच्या कॉलेज कॅम्पसचं नाव बदनाम होतं आहे। बरं, त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणताय आणि सर म्हणता की राजीनामा दिलेला आहे, तर तुमच्यापैकी किती जणांना माहिती राजीनामा दिला आहे? राजीनामा सांगितलं की बऱ्याचशा लोकांनी हात वरती केला होता तर त्यांच्यासमोर राजीनामा तुमच्यापैकी आहेत का कोणी? त्यांनी राजीनामा दिला आहे, सोडून त्यांना जायचं होतं, ते गेले आहे, तरी त्यांची आता काय मनशा आहे याच्यात आम्हाला काही माहिती नाही। आम्हाला मुलं घडवायची आहे, चांगले युनिव्हर्सिटी टॉपर्स येत आहेत, ती आमची परंपरा आहे। चांगले प्लेसमेंट आमच्या इकडे होत आहे, कारण की माझ्याकडे शिकवणारी, शिकणारी, काम करणारी सगळी मंडळी तज्ञ आहे। आम्ही तुमच्या माध्यमातून हेच स्पष्ट करायचा प्रयत्न करतोय की कुठेतरी आम्हाला सिलेक्टेड टाइम पिरियड असतो माझ्या विद्यार्थी घडवण्यासाठी। माझा टीचिंग नॉन टीचिंग सातत्याने त्याच्या मागे लागलेला असतो। या अशा न्यूज, या अशा गोष्टी वारंवार झाल्या नाही पाहिजे, याची काळजी तुम्ही लोकांनी घ्यायला पाहिजे। आम्ही जर विद्यार्थी घडवणं सोडून या अशा विनाकारांच्या गोष्टींमागे धावत राहिलो तर माझा विद्यार्थी जो सतत युनिव्हर्सिटी टॉप येत आहे, आज दूध ट्रान्समिशन घ्या, जिमको घ्या, जस्ट डायल घ्या, तिथे माझे प्लेसमेंट होत आहे मुलं मुली, ते कधीच होणार नाही। अब सवाल ये आता है कि प्रबंधन के खिलाफ बार बार शिकायत करने वाले या पत्र परिषद में खुद को संस्था के कर्मी कहने वालों की सत्यता की जांच हो। जब हमारे संवाददाता ने संस्था के कार्याध्यक्ष संजय वासाड़े से इस बारे में पूछा तो उन्होंने कहा कि पहले वह संस्था में कार्यरत थे, मगर उन्होंने इस्तीफा दिया है। संस्था को केवल बदनाम करने का षड्यंत्र है, जिसे किसी भी हाल में सफल नहीं होने दिया जाएगा, ऐसी जानकारी संजय वासाड़े ने दी। आज मुख्य कारण हे होतं की आज आपले सर्व कर्मचारी आमच्याकडे आलेले आणि त्यांचं हे म्हणणं होतं की जे इथं कॉलेजमध्ये काम नाही करताय ते आमच्या वतीने खोटं न्यूज रोजच्या रोज देत आहे, वारंवार देत आहे की इथं सर्व 300 लोक त्रस्त आहे। काल त्यांनी एक हद केली, म्हणजे आता हे देवेंद्र सायसे जे न्यूज दिली त्यांनी हे एक लेवल त्यांनी सोडलं। म्हणजे आज आमच्याकडे जो काम करणारा चांगला एक ॲक्टिव्ह मेंबर होता, त्याची ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली। त्या गोष्टीचा वापर करून जर तुम्ही कॉलेजला बदनाम करायचा प्रयत्न करता तर एक कुठेतरी एक लिमिट तुम्ही क्रॉस केलेली, आणि त्याच्यामुळे सर्व आमचे जे कर्मचारी आहे 250 कर्मचारी आहे ते फार हे झाले, त्यांना फार दुःख होता। एक तर त्यांचा मित्र इथनं त्यांनी हरवला
आणि त्याच्यानंतर आपण असा कोणी जो बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्या कॉलेजला हे बदनाम करतात, तर कुठेतरी तुम्ही हे समोर येऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं त्यांचं मला त्यांनी हट्ट केला. तर मला पण असं वाटलं की थांबलं पाहिजे, कारण इथे बरेचसे 3000 विद्यार्थी शिकतात. खूप त्यांचं बऱ्याच ठिकाणी त्यांचं नाव त्यांनी कमवलेलं आहे, चांगले स्कोर्स आहे, त्यांचे जॉब्स होत आहे, चांगलं शिक्षण सुरू आहे. तर हे सर्व असताना इतक्या लोकांचं मेहनत ते वाया एका आपल्या BIT मध्ये काम न करणाऱ्या लोकांमुळे जाऊ नये. कारण हे सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत इथं झटत असणारे आमचे कर्मचारी, त्यांचं कुठे त्यांच्या वतीने चुकीच्या माहिती जर लोकांना पोचवत असेल तर कुठेतरी आपण हे थांबलं पाहिजे. कुठेतरी या कर्मचाऱ्यांचं जे मेहनत आहे त्या मेहनतीचं नाश नको. मग तुम्ही सायसच्या विरुद्ध काही कारवाई करायचं म्हणजे ठरवलेलं आहे का? आम्ही स्पष्टीकरण जिथे जिथे द्यायचं ते आता देत चाललो आहे. आजचं पण तेच एक पाऊल होतं. आज सर्वांनी मला सह्या देऊन हे सांगितलं की तुम्ही कारवाई करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण हे एक लिमिट सोडलेली आहे. कुठेतरी याच्यानी त्यांचं पण लॉस होईल, कॉलेजचं लॉसेस होईल आणि याचं काही तथ्य नाही आहे. तर आम्ही त्याच्या विरुद्ध आता बघतोय कुठे कुठे काय न्यूज छापल्या आहे, काय किती किती चुकीच्या न्यूज आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही त्या हिशोबाने कारवाई करू. आमचं आत्तापर्यंत हेच होतं, कारण आम्ही मुलांच्या एज्युकेशनवर फोकस्ड आहोत म्हणून आम्ही त्याच्याकडे सध्या तरी हे दुर्लक्ष केलं होतं. पण आता जेव्हा त्यांनी काल या लेवलपर्यंत काम केलं की आमच्याच एक सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचा अपमान करत इथे कॉलेजमध्ये जे घटना घडली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी पार्टिसिपेट केलं, तर त्या लेवलवर आम्हाला वाटतं की आता आपण काही ना काही स्पष्टीकरण आणि काही ना काही हे पुरावे द्यावं ज्याच्याने हे थांबेल. आज जाहीररित्या मी त्यांना सर्वांना सांगतोय तो इथला कर्मचारी नाही आहे. तर कुठेतरी तुम्ही पण त्यांच्याकडनं बातम्या घेताना आमच्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद किंवा आमच्यासोबत संवाद करा. कारण लोकांना पण आणि सर्व स्टुडंटच्या वतीने आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सत्य गोष्टी मार्केटमध्ये गेल्या पाहिजे, लोकांपुढे आल्या पाहिजे. सारी घटनाओं को ध्यान से देखते हुए यह लगता है कि यह कर्मियों या प्रबंधन का आपसी मामला है, जहां कर्मियों को कोई परेशानी नहीं. संस्था का कार्य शिक्षा प्रदान करके विद्यार्थियों को सफल मुकाम पर पहुंचाना होता है. इन सारी घटनाओं का उनकी शिक्षा पर कोई असर न हो, इस ओर प्रबंधन ने ध्यान देने की जरूरत है. CTV न्यूज के लिए हमारे संवाददाता राजू अलोने की रिपोर्ट.